शिवानी आणि संजयच्या लग्नाला 5 वर्षे झाली होती, पण अजून त्यांना मूलबाळ नव्हते. संजयला शिवानीवर पूर्ण विश्वास होता, पण शिवानी आतल्या आत एका मोठ्या खोट्यात बुडालेली होती. तिला माहीत होतं की ती कधीही आई होऊ शकणार नाही. पण संजयला तिने सांगितलं होतं की डॉक्टरांनी सांगितलं आहे की लवकरच त्यांच्या घरी आनंदाची बातमी येईल. संजयने तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. पण आता शिवानीला हे खोटं आणखी निभावणं शक्य नव्हतं. ती थकली होती आणि तिने ठरवलं होतं की आता वेळ आली आहे की ती संजयला सत्य सांगून टाकेल. शिवानीने सत्य सांगण्याआधी आपल्या आईशी फोनवर सल्ला घेतला. आईने सांगितलं, तुला तुझ्या नव्याचं दुसरं लग्न करून द्यावं लागेल. तो तुझा उपकार मानेल आणि तुला सोडण्याचा विचारही करणार नाही. हे ऐकून शिवानीला राग आला आणि तिचं मन दुःखाने भरून आलं. तिला वाटलं की तिची आई तिची शत्रू बनली आहे कारण शिवानीमुळे त्यांची खूप बदनामी झाली होती. रागाने तिने फोन ठेवला आणि ठरवलं की आईच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही. संध्याकाळी जेव्हा संजय घरी आला, तेव्हा शिवानी खोल विचारात बुडालेली होती. संजयने खोलीत अंधार पाहून विचारलं, शिवानी, तू इतका अंधार का केला आहेस? शिवानी म्हणाली, माझ्या नशिबातच अंधार लिहिला आहे. मी उजाडून गेले आहे. संजयने तिला प्रेमाने पाहिलं आणि म्हणाला, तू वेडी तर झाली नाहीस. असं का बोलतेस? मी तुझ्याजवळ आहे. देवाने दिलेलं सगळं काही आपल्या जवळ आहे. तेव्हा शिवानीने संजयला सत्य सांगितलं, मी कधीही आई होऊ शकणार नाही. आज डॉक्टरांनी मला स्पष्ट सांगितलं की मी बांझ आहे. संजयच्या डोळ्यात एक क्षणभरासाठी दुःख दिसलं, पण मग त्याने शिवानीचा हात धरून सांगितलं, काही हरकत नाही. शिवानी, माझ्यासाठी तूच सगळं काही आहेस. मला तुझ्याशिवाय काहीही नको. संजयच्या बोलण्यामुळे शिवानीचं मन हलकं झालं. पण एक दिवस तिच्या सासूला, ज्या आधीच नाराज होत्या, हे सत्य कळलं. त्या दिवशी त्यांच्या शेजारणी घरी आल्या होत या आणि सासूने त्यांना सांगितलं, तुझ्याकडे एखादी चांगली मुलगी असेल तर सांग. मी संजयचं दुसरं लग्न लावून द्यायचं ठरवलं आहे. शेजारणीने विचारलं, पहिल्या सुनेचं काय झालं? सासू म्हणाली, बेचारी बांझ आहे. आता आपल्याला आपली वंशवृद्धी करायची आहे. हे ऐकून शिवानीचे हातपाय थरथर कापू लागले. जेव्हा संजय घरी आला तेव्हा शिवानीने रडत रडत त्याला सगळं सांगितलं. संजयने तिला दिलासा दिला आणि आपल्या आईजवळ जाऊन ठामपणे सांगितलं, आई, शिवानीशिवाय मी दुसऱ्या कुणाबद्दल विचारही करू शकत नाही. मला मुलांपेक्षा माझ्या बायकोवर जास्त प्रेम आहे. त्यामुळे आजपासून माझ्या दुसऱ्या लग्नाची चर्चा देखील करू नका. संजयचे हे शब्द ऐकून शिवानीला खूप हिंमत मिळाली. तिला अभिमान वाटला की तिचा नवरा तिला किती प्रेम करतो. तिने मनापासून देवाचे आभार मानले की तिला संजयसारखा जोडीदार मिळाला आहे. रात्री शिवानीने ठरवलं की ती संजयसाठी चहा बनवेल. जेव्हा ती स्वयंपाकघरात चहा बनवत होती, तेव्हा तिला आपल्या सासूचा आवाज ऐकू आला. सासू आपल्या मुलीशी फोनवर बोलत होत्या. तू काळजी करू नकोस. मी शिवानीचा घटस्फोट करून संजयचं दुसरं लग्न नक्कीच करून देईन. तू मुलगी शोधायला सुरुवात कर. हे ऐकून शिवानीचं मन खचलं. ती चहान बनवताच परत खोलीत येऊन झोपली. तिला आपल्या आईची आठवण झाली. पण मागच्या वेळी आईने दिलेला सल्ला तिला अजिबात योग्य वाटला नव्हता. शिवानीला या गोष्टीची जाणीव झाली होती की तिच्या सासूसारखीच तिची आईही हेच वाटत होती की तिच्या नव्याचं दुसरं लग्न होऊन जावं. ती नको असतानाही आईला फोन लावून रडू लागली. आईने फोन उचलला आणि म्हणाली, शिवानी, बाळा, तू कुठे गायब झाली होतीस? काय तुझं माझ्याशी बोलण्याचं मन होत नाही? आईचं बोलणं ऐकून शिवानीला आश्चर्य वाटलं. तिला कल्पनाही नव्हती की तिची आई तिची इतकी काळजी करत असावी. शिवानी म्हणाली, आई, माझं जीवन आधी खूप चांगलं होतं. पण जेव्हापासून मला हे कळलं आहे की मी बांझ आहे, तेव्हापासून असं वाटतं की जणू प्रत्येक क्षणी माझ्या डोक्यावर तलवार लटकत आहे.
माझ्या सासूने शेजारणीला सांगितलं आहे की संजयसाठी एखादं नातं शोध आणि आपल्या मुलीला सतत सांगत असते की यावेळी सून आपल्या पसंतीची आणेन. आई, संजय खूप चांगला माणूस आहे. तो माझ्यासाठी आपल. या आईशी भांडतो, पण अखेर तो पुरुषच आहे ना. किती दिवस तो मला आपल्या हृदयाची राणी बनवून ठेवेल. एक ना एक दिवस त्याला हे जाणवेल की त्यालाही आपल्या जीवनात एक मूल हवं आहे आणि दुसरं लग्न करावं लागेल. आईने सहानुभूतीने म्हणाली, मला माहीत आहे की सध्या तुझ्यावर काय चाललेलं असेल, म्हणूनच तर मी पहिल्याच दिवशी तुला हे सांगितलं होतं की तू स्वतः संजयचं दुसरं लग्न करून दे. तो आपली संपत्ती असंच सोडून जाणार नाही. स्पष्ट आहे की त्याला मुलं हवी असतील, आज नाही तर उद्या तो दुसऱ्या लग्नाचा विचार नक्कीच करेल. जर तुझ्या नव्याने आपल्या पसंतीच्या मुलीशी लग्न केलं, तर मग विचार कर, तुझं काय होईल. माझं ऐक, एखाद्या गरीब घरातली मुलगी शोध आणि त्याचं तिच्याशी लग्न करून दे. ती तुझ्याशी दबून राहील आणि तुझी उपकृत राहील. ती कधीच तुझी जागा घेण्याचा प्रयत्न करणार नाही. जेव्हा ती मुलं जन्माला घालेल, तेव्हा तुलाही तितकाच हक्काने आई म्हटलं जाईल. आईच्या बोलण्यानं शिवानीला वाटलं की आई बरोबरच म्हणत आहे. तिनं सांगितलं, आई, जर तुझ्या नजरेत अशी एखादी मुलगी असेल, तर मला नक्की कळव. शिवानीने मनोमन ठरवलं होतं की संजयचं दुसरं लग्न करून देता आता तिच्या घरात राहणं शक्य नाही. जरी ही गोष्ट तिच्या मनावर एका मोठ्या ओझ्याप्रमाणे ठरत होती की ती स्वतः आपल्या पतीचं दुसरं लग्न लावून देत आहे, पण ती मजबूर होती. तिला विश्वास होता की संजयचं तिच्यावरचं प्रेम कधी कमी होणार नाही. म्हणूनच तिनं घरच्यांपासून लपून संजयसाठी मुलगी शोधायला सुरुवात केली. शिवानी गावातली राहणारी होती. ती गावच्या चौधरी आणि सरपंचाची एकुलती एक मुलगी होती. तिचे आईवडील आणि भाऊ तिला जीवापेक्षा जास्त प्रेम करायचे. तिचं आयुष्य अत्यंत सुंदर होतं. फक्त एकच गोष्ट कमी होती, ती म्हणजे तिचं नातं तिच्या आईवडिलांनी लहानपणीच ठरवून दिलं होतं. ज्याच याशी तिचं नातं ठरलं होतं, त्याचं नाव शेखर होतं. त्यानं कधीही शाळेत पाऊलही ठेवलं नव्हतं. तर शिवानी इंटरपर्यंत शिकलेली होती. त्यांच्या गावात जर एखादी मुलगी इंटर पास झाली, तर तिला फार मोठी गोष्ट समजलं जायचं. शेखरचं वागणं विचित्र होतं. शिवानीचे भाऊ शिकलेले नव्हते, पण त्यांना बोलण्याचा सुसंस्कृतपणा होता. त्यांचं पालनपोषण व्यवस्थित झालेलं होतं. पण शेखरला चांगलं वाईट समजून देणं शिकवलं गेलं नव्हतं. शेखरचं गावातल्या प्रत्येक दुसऱ्या मुलीशी प्रेमप्रकरण चालू होतं आणि हाच कारण होता की शिवानीला त्याच्याबद्दल प्रचंड तिरस्कार वाटायला लागला होता. शेखरची एक सवय जी शिवानीला सर्वात जास्त वाईट वाटायची ती म्हणजे गावातल्या प्रत्येक मुलीशी संबंध असूनही तो शिवानीशी प्रेमाचा दावा करायचा. एका दिवशी शेखर तिच्यासाठी गावाच्या जत्रेतून काचेच्या बांगड्या घेऊन आला. शेखरच्या या फाजील वागण्यामुळे शिवानीला खूप राग आला. तिनं शेखरने आणलेल्या बांगड्या आपल्या पायांखाली टाकून फोडून टाकल्या. या वागणुकीने तिनं पहिल्यांदाच शेखरच्या डोळ्यात अश्रू पाहिले. त्याच्या डोळ्यांतले अश्रू पाहून शिवानीला आपल्या चुकीची जाणीव झाली. पण शेखर इतका खालच्या थराला गेलेला होता की दुसऱ्याच दिवशी तिनं शेखरला दुसऱ्या मुलीसोबत फिरताना पाहिलं आणि त्याच्याबद्दलची थोडीशी सहानुभूती देखील संपली. जेव्हा शिवानीनं मम्मी पप्पांशी याबद्दल बोललं, तेव्हा त्यांनी सांगितलं, काही हरकत नाही. शेखर अजून लहान आहे. तो स्वतःच सुधारेल. काही वर्षांपूर्वी शिवानीच्या भावाने गावात इस्पितळ उभारण्याची विनंती केली होती. त्याच दिवसात एक सरकारी टीम गावात आली होती, जी जमीन वगैरेचा तपास घेत होती. टीम गेल्यानंतर गावात मोठ्या इस्पितळाचं बांधकाम सुरू झालं. टीममधले सगळे लोक पप्पांच्या डेयावर थांबले होते. काही दिवसांनी टीम परत निघून गेली, पण एक माणूस, ज्याचं नाव संजय होतं, त्याला गावचं वातावरण आवडलं आणि तो तिथेच थांबला. संजयने पप्पांची परवानगी घेऊन काही दिवस अजून गावात राहायचं ठरवलं होतं.
एका दिवशी जेव्हा शिवानी आपल्या मैत्रिणींसोबत बाहेर गेली तेव्हा तिची नजर संजयवर पडली. पहिल्याच नजरात तिला संजय आवडला. संजयच्या डोळ्यांतील चमक सांगत होती की त्यालाही शिवानी आवडली होती. पुढच्या वेळी शिवानी स्वतःच संजयला भेटायला गेली. संजयने तिला पाहून हसत सांगितलं, मलाही तुझीच वाट पाहत होतो. त्यानं तिला आपला मोबाईल नंबर दिला. शिवानीनं मम्मीच्या फोनवरून त्याला कॉल केला आणि हळूहळू दोघांच्या प्रेमाला सुरुवात झाली. संजयनं सांगितलं, माझ्या आयुष्यात तुला सामील करायचं आहे. तेव्हा शिवानीनं त्याला आपला साखरपुडा शेखरसोबत झाल्याबद्दल सर्व काही सांगितलं. संजय हे ऐकून थक्क झाला. त्याने सांगितलं, तो खूप विचित्र माणूस आहे. मी त्याच्यासोबत 2 मिनिटं उभं राहून बोलूही शकत नाही. तू त्याच्यासोबत आयुष्य कसं घालवणार? शिवानीने संजयला सांगितलं, तू आपला प्रस्ताव घेऊन या घरी ये. कदाचित माझे आईवडील माझ्यावर दया करतील. संजयने होकार दिला आणि शहरात परत गेला. संपूर्ण एका आठवड्यानंतर संजय आपल्या आई आणि बहिणीसोबत परत गावात आला आणि शिवानीचं नातं मागितलं. पण पप्पांनी संजयचा हा प्रस्ताव नाकारला. शिवानी खूप व्याकुळ झाली. ती सतत रडत असायची. तिची वहिनी आणि मम्मी तिला धीर देण्याचा प्रयत्न करायच्या, पण तिचं मन तुटलेलं होतं. एके दिवशी शिवानीने ठरवलं की ती पप्पांशी बोलेल. तिनं पप्पांना सांगितलं, मी शेखरशी लग्न करू शकत नाही. पप्पांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, बेटा, मी शेखरच्या आईला वचन दिलं होतं आणि आता ती या जगात नाही. मी त्या स्वर्गीय आत्म्याला दिलेले वचन कसे तोडू शकतो? पप्पांची गोष्ट ऐकून शिवानीच्या मनाला खूप दुःख झाले. तिच्या डोळ्यात अश्रू आले. पप्पा म्हणाले, काही हरकत नाही. वेळेनुसार सगळं ठीक होईल. जर बाई चांगली आणि विश्वासू असेल तर सगळ्यात वाईट मुलगाही बदलतो. हे बोलून पप्पा बाहेर गेले. त्याच वेळी शिवानीने संजयला फोन केला आणि ती जोरात रडायला लागली. शिवानी आपल्या खोलीत एकटीच बसली होती, विचारात गुंतलेली. संजयने तिला सांगितलं होतं, तू काळजी करू नकोस. मी तुला असं उद्ध्वस्त होऊ देणार नाही. मी तुला घेऊन जायला येतो आहे. आणि मग शिवानी संजयसोबत शहरात पळून आली होती. तिला माहिती होतं की तिच्या पप्पांची खूप बदनामी होईल, पण ती विवश होती. तिला संजयला गमवायचं नव्हतं. संजयने तिच्याशी लग्न केलं आणि तिला आपल्या घरी आणलं. पण जेव्हा संजयच्या आईला कळलं की संजय तिला घरातून पळवून आणलं आहे, तेव्हा ती म्हणू लागली, बाळा, तू गावच्या चौधरीशी सामना करू शकत नाहीस. मला भीती वाटते की तो तुला काही नुकसान करेल. संजय ही एका करोडपती बापाचा मुलगा होता. पण त्याची आई जुने विचारांच्या होती. तिने घरातून पळून आलेली मुलगी सुने म्हणून स्वीकारली नव्हती. तिने शिवानी आणि संजयमध्ये फूट पाडण्यासाठी प्रत्येक शक्य ती गोष्ट केली होती. पण संजय चांगला नवरा ठरला. आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर त्याने शिवानीला सन्मान दिला. देवाची ही कृपा होती की शिवानीच्या पप्पांनी आणि भावांनी तिचा पाठलाग केला नव्हता. नाहीतर तिचं आयुष्य नरक बनलं असतं. तरीही तिचं आयुष्य नरकासारखंच होतं, कारण तिला कळलं होतं की ती आई होऊ शकत नाही. शिवानीला वारंवार असं वाटत होतं की हे सगळं तिच्या आई वडिलांच्या शापाचं फळ आहे. आता तिने ठरवलं होतं की ती संजयचं दुसरं लग्न लावून देईल. ती आपल्या सासूच्या हट्टामुळे आपलं आयुष्य उद्ध्वस्त करू इच्छित नव्हती. शिवानीने आपल्या सासूच्या नकळत मोहल्ल्यातील एका महिलेला काही पैशांच्या मोबदल्यात मदतीला घेतलं होतं. तिने तिला सांगितलं, तू मला एखाद्या मजबूर, गरीब, हतबल मुलीचं स्थळ शोधून दे आणि हे कोणाला कळू नये. ती बाई गुप्तपणे तिला आपल्या घरी बोलवून एका मुलीचा फोटो दाखवू लागली. शिवानीने तो फोटो पाहिला आणि तिचं सौंदर्य पाहून थक्क झाली. असं वाटत होतं की ती चंद्राचा तुकडा आहे. स्थळ आणणारी बाई म्हणू लागली, ही मुलगी अनाथ आहे आणि आपल्या काकांसोबत राहते. तिचे काका इच्छितात की ती लवकरात लवकर आपल्या घरी जावी. शिवानी फोटो पाहून म्हणाली, आंटी, मी कधीच माझ्या नव्याचं लग्न या मुलीसोबत करू शकणार नाही.
तिचं सौंदर्य तर पहा, माझा नवरा तिच्या प्रेमात वेडा होईल. ती बाई म्हणाली, बाळा, हे स्थळ खूप चांगलं आहे, हे सोडू नकोस. ही मुलगी खूपच साधी आहे, ती तुझ्या पुढं दबून राहील. शिवानीचं मन मानत नव्हतं, पण तिने नईन नावाच्या मुलीचं स्थळ स्वीकारलं. जेव्हा शिवानी फोटो घेऊन घरी पोहोचली, तेव्हा तिथली परिस्थिती खूप विचित्र होती. तिचा नवरा संजय सोफ्यावर बसला होता, तर तिची सासू आणि नंद त्याच्यासमोर बसल्या होत्या. तिची नंद म्हणाली, भाऊ, तुम्ही एका वंध्य स्त्रीसोबत आयुष्य का घालवू इच्छिता? मी आणि आईने तुमच्यासाठी खूप चांगली मुलगी पाहिली आहे, तुम्ही तिच्याशी लग्न करा. यावर संजय म्हणाला, तुम्ही दोघी आता बस करा. मी माझ्या पसंतीने लग्न केलं आहे. एवढं मोठं गुन्हा केलेला नाही की तुम्ही मला प्रत्येक वेळी टोमणे मारत राहाल. मी तुम्हाला सांगितलं आहे की शिवानीशिवाय मी कोणालाही स्वीकारणार नाही. ती माझी पत्नी आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत तीच माझी पत्नी असेल. सासू आणि नंदच्या बोलण्याने शिवानीचं मन व्यथित झालं होतं, पण संजयच्या बोलण्याने तिला खूप हिंमत मिळाली. ती काही न बोलता आपल्या खोलीत गेली. थोड्या वेळानं संजयही तिच्या मागोमाग आला आणि म्हणाला, तू आई आणि दीदीच्या बोलण्याचं मनावर घेऊ नकोस. शिवानी म्हणाली, तू दुसरं लग्न कर संजय. संजय तिच्या बोलण्यावर थक्क झाला आणि म्हणाला, मी असं कधीच करू शकणार नाही. शिवानी म्हणाली, मी तुला दुसऱ्या लग्नाची परवानगी देत आहे, पण तू माझ्या पसंतीच्या मुलीसोबतच लग्न करशील, आईच्या पसंतीच्या मुलीसोबत नाही. संजय म्हणाला, तुझ्याशिवाय मी कोणालाही स्वीकारू शकत नाही, मग ती तुझ्या पसंतीची असो किंवा आईची, याने काहीही फरक पडत नाही. शिवानी म्हणाली, मला मुलांची इच्छा आहे. तुझं लग्न होईल तर आपल्या घरातही मुलं होतील. माझी मातृत्व भावना शांत होईल. संजयने नकार दिला आणि खोलीबाहेर निघून गेला, तर शिवानी तिथेच बसून रडत राहिली. खरं तर तिला मुलं होण्याची इच्छा नव्हती. ती फक्त संजयला गमावण्याच्या भीतीपोटी असं करत होती. असं असलं तरी काही दिवसांपर्यंत संजय आणि शिवानीमध्ये नाराजी होती. पण अखेर शिवानीने संजयला रडून दुसऱ्या लग्नासाठी तयार केलं. पण शिवानी खुश नव्हती. तिने नैनाला आपली मैत्रीण बनवून घेतलं होतं आणि ज्या दिवशी नैनाची तिच्या सौतन म्हणून घरात आगमन झाली, त्या दिवशी तिच्या सासूने खूप गदारोळ माजवला. त्यांनी संजयच्या सोबतही खूप भांडण केलं. किमान दुसरी शादी तरी माझ्या इच्छेनुसार करायची होती. सासूला असे चालताना पाहून शिवानीला तसा एकदम आराम मिळायला हवा होता, पण तिने ती संपूर्ण रात्र अंगारांवर घालवली. शिवानी संपूर्ण रात्र रडत राहिली. हा विचार तिच्या आत्म्यात गोंधळ घालण्यासाठी पुरेसा होता की ज्याच्या डोळ्यात फक्त तिच्यासाठी प्रेम होतं, तो आज कोणत्या तरी दुसऱ्या मुलीला पाहून हसत असेल, ज्याच्या गळ्यात ती आतापर्यंत झोपत आलेली होती. आज याच्या गळ्यात कोणतीतरी दुसरी मुलगी झोपत असेल. तिला कोणत्याही क्षणी आराम मिळत नव्हता. संपूर्ण रात्र वळण घेत घेत गेली. सकाळ झाली तर ती जलद गतीने आपल्या खोलीतून बाहेर आली, कारण तिला संजयला भेटायचं होतं. पण तो तर दिवसाच्या 12 वाजता देखील खोलीतून बाहेर आलेला नव्हता. तिने आपल्या सौतन नैनाशी विचारलं तर ती म्हणाली, संजय तर झोपले आहेत. तिने तिच्याकडे पाहतच विचारलं, तू त्याला जागं केलं नाहीस? तेव्हा नैनाने रडायला लागली आणि म्हणाली, संजयने मला सांगितलं आहे की त्यांनी ही शादी फक्त तुमच्या हट्टामुळे केली आहे आणि आता मी कोणत्याही प्रकारे त्यांच्यावर माझा हक्क नाही सांगणार, नाहीतर ते मला तलाक देऊन घरातून बाहेर फेकतील. मी तुमच्याकडून माफी मागते. मी त्यांना जागं करण्याची हिम्मत करू शकत नाही. जर त्यांनी मला आपल्या घरातून बाहेर फेकले तर मी कुठे जाईन? मी पुन्हा आपल्या चाचीच्या घरात जाण्याचा विचारही करू शकत नाही. माझी चाची माझ्यावर खूप अन्याय करते. स्थळ लावणारी आंटीने खरोखरच एक खूपच मजबूर मुलगी शोधून दिली होती. त्यानंतर तिने विचार केला की संजय माझ्यावर नाराज असतील. स्वतः जेव्हा मूड चांगला असेल तेव्हा खोलीतून बाहेर येतील,
पण तिची ही गैरसमज होती. संजयच्या लग्नाला आज तिसरा दिवस होता, पण तो अजूनही खोलीतून बाहेर आलेला नव्हता. आता तिला विचित्र विचार सतावू लागले. म्हणून जेव्हा एक दिवस नैन किचनमध्ये व्यस्त होती, तेव्हा ती तिच्या खोलीत गेली. संजय आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त होता. पावलांच्या आवाजावर तो म्हणाला, "आली माझी प्यारी नैना." हे शब्द जणू तिच्या डोक्यावर हथोडे बनून कोसळले. ती त्वरित परत मागे फिरली. काय 3 दिवसात नैनाने संजयला आपलं बनवलं होतं. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. तिचं मन तडफट होतं. ती आपल्या सासूच्या खोलीकडे वळली. तेव्हा कळलं की तिची नंदही आली होती. तिची सासू आपल्या मुलीला म्हणाली, "पाहिलं, तुझी आई किती शहाणी आहे. मी एका झटक्यात सांपही मारला आणि लाठीही भंगली नाही." शिवानी बेचारीला तर हेही माहीत नाही की तिने आपल्या नव्याची लग्न ज्या मुलीशी केली आहे, ती माझी पसंतीची मुलगी होती. आणि मग संजयही नैनावर पहिल्या नजरेतच फिदा झाला होता. हे सगळं या लालची बाईच्या कारणामुळे झालं आहे, ज्याने शिवानीला मूर्ख बनवलं होतं. हे सगळं ऐकून तिचं मन फुटण्याच्या स्थितीत होतं. तिची सासू पुढे म्हणाली, "मी शिवानीला खाण्यात वंध्य होण्यासाठी इतक्या गोळ्या दिल्या आहेत की आता ती खरोखरच बाज बनली आहे." हे शब्द जणू तिच्या शरीरावर दगडांच्या वर्षावासारखे होते. ती जलद गतीने आपल्या नव्याच्या खोलीकडे गेली म्हणजे तिला सांगू शकेन की तिची आई आणि बहिणीची बोलणी किती अन्यायकारी आहेत. जेव्हा ती संजयच्या खोलीकडे गेली, तेव्हा तो नैनाला म्हणत होता, "मी भावनांच्या भरात खूपच चुकीचा निर्णय घेतला होता. जेव्हा मी शिवानीला पळवून आणलं, तेव्हा लग्नाच्या काहीच वेळानंतर मला माझ्या चुकतेची जाणीव झाली, पण तेव्हापर्यंत खूप उशीर झाला होता. शिवानीच्या भावांना कळलं होतं की ती माझ्यासोबत आली आहे, म्हणून ते मला फोन करून धमकी देत होते की आमची बहीण घरातून निघून गेली आहे, पण ती अजून एकटी नाही आहे. जर तुम्ही आमच्या बहिणीची काळजी घेतली नाहीत, तर तुमचं भविष्य वाईट होईल." तो तिथेच राहून आला होता. त्याला माहिती आहे की ते किती धोकादायक आहेत. त्यामुळे तो शिवानीला सोडून देण्याचा विचारही करू शकत नव्हता. आता मम्मीने मोहल्ल्यातील एका बाईसह मिळून त्याच्या पत्नीला पागल बनवलं आणि तिला नैना सोबतच लग्न करण्यास भाग पाडलं आहे. आणि माझी प्रिय नैना, तुम्हीही मला पहिल्या नजरेत भासल्या होतात. जीवनभर तुम्ही आता माझ्यासोबत राहणार. हे काय ऐकत होती ती? हेच संजय होता ज्यामुळे तिने स्वतःला धोक्यात टाकलं होतं. शिवानी दबक्या पावलांनी संजयच्या खोलीत गेली होती. तो तिला समोर पाहून आश्चर्यचकित झाला होता. त्याला कदाचित अपेक्षा नव्हती की ती त्याचा राज लवकरच जाणून घेईल. ती म्हणाली, "संजय, जर सोडायचं होतं तर अशा प्रकारे सोडून दिलं असतं. मला बाज बनणं आवश्यक होतं का? कोणत्याही व्यक्तीच्या हाती भगवानने दिलेली भेट चोरून घेणं, हे त्याच्या खून करण्यासारखं आहे. तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन मला बेमौत मारलं आहे." एवढं म्हणून ती त्याच्या खोलीतून बाहेर गेली. तो तिच्या मागे आला होता. खोलीचा दरवाजा ठोठवू लागला, पण तिने दरवाजा उघडला नाही. मग ती रात्री संजयच्या घरातून आणि त्याच्या आयुष्यातून नेहमीसाठी बाहेर पडली होती. ती आता एका अनाथ आश्रमात राहत होती. तिने संजयपासून अद्याप तलाक घेतला नाही कारण आता तिला कोणत्याही पुरुषावर विश्वास नव्हता. मग तलाक घेण्यात काय फायदा? ती आपल्या आईशी फोनवर बोलत होती. ती तिला भेटण्यासाठीही येत होती. ती तिला घरी घेऊन जाण्यासाठी इच्छित होती, पण तिला तिच्या भावांशी आणि तिच्या वडिलांसोबत सामना करण्याची इतकी हिंमत नव्हती. एक दिवस आपल्या नशिबावर बसून ती आंसू वाहत होती. तेव्हा बाहेर बसलेला गार्ड तिच्या जवळ आला. त्याच्या हातात एक लिफाफा होता. त्याला देतेवेळी तो म्हणाला, "मॅडमजी, हा लिफाफा एक व्यक्ती तुमच्यासाठी देऊन गेला आहे." लिफाफ्यावर नजर पडताच तिला आधीचा विचार संजयचा आला आणि या विचाराबरोबरच तिच्या हृदयात तीव्र तिरस्कार भरला. आता तर तिला संजयच्या नावानेच तिरस्कार वाटत होता. स्वतःवर हसू येत होतं की कधी तिने संजयला जीवापाड प्रेम केलं होतं.
जीवेची इच्छा होती की ती लिफाफा उचलून लगेच बाहेर फेकून देईल आणि आपल्या या विचाराला पूर्ण करण्यासाठी ती पुढे गेली. पण मग तिने विचार केला, संजय तिच्यावर इतका काळ मेहरबान होऊ शकतो का की तो तिला काही गिफ्ट पाठवेल? तो तर आपल्या नैनामध्ये हरवला आहे आणि ज्यामुळे त्याने आणि तिच्या आईने त्याच्यासोबत केले. त्यानंतर तर ती संजयकडून काही गोष्टीची आशा ठेवू शकत नव्हती. काही विचार करून तिने तो लिफाफा गार्डकडून घेतला आणि आतल्या खोलीत बसून जेव्हा तिने तो लिफाफा उघडला, तेव्हा तिची श्वास वरच्या वर आणि खालीच्या खाली राहिली, कारण त्यात तीच रंगबिरंगी काचांच्या चुड्या होत्या ज्या कधी तिला शेखरने दिल्या होत्या. त्या चुड्या पाहताच शेखर चेहरा तिच्या डोळ्यांसमोर फिरला. हे होणार होते. या चुड्या तिला शेखरनेच पाठवलेल्या होत्या. ती त्वरित दरवाजाच्या दिशेने धावली आणि गार्डला विचारलं, या चुड्या तुम्हाला किसने दिल्या? तर त्याने सांगितलं, ज्या व्यक्तीने या चुड्या दिल्या होत्या तो लवकरच निघून गेला आहे, पण त्याने सांगितले होते की जर शिवानी मॅडम या चुड्या तोडल या तर तुम्ही या काचांच्या चुड्यांच्या तुकड्यांना सांभाळून ठेवणे आणि मला देऊन टाका. हे तुटलेल्या काचांच्या चुड्यांचे तुकडे माझ्या संपूर्ण जीवनाची संपत्ती आहेत. शिवानीच्या डोळ्यातून बेहिसाब आंसू वाहत होते. लोफर आणि लाप्रवाह शेखरचा चेहरा तिच्या डोळ्यांसमोर फिरू लागला. शेखरला ती अजूनही आठवते का? शेखर अजूनही तिच्यावर प्रेम करतो का? पण ती आता कोणावरही विश्वास ठेवू शकत नव्हती. ती काचांच्या चुड्यांना हातात धरून परत खोलीत आली आणि पुढील दिवशी जेव्हा तिची आई तिच्याशी भेटायला आली, तेव्हा तिने शेखरबद्दल विचारलं आणि शेखरबद्दल जी गोष्ट तिच्या आईने सांगितली, तिला ऐकून तिचं हृदय तडफडलं. तिच्या आईने सांगितलं, ज्या दिवशी तुम्ही संजयसोबत घरातून पळून गेलात, त्या दिवशी शेखर खूप रडला होता. संपूर्ण गाव स्तब्ध झाले. तो एकच नाव पुकारत होता, शिवानी, शिवानी. हे ऐकून गावक्यांना धक्का बसला. हे तेच शेखर होते, ज्याने कधी शिवानीवर अत्यंत प्रेम केले. शिवानीला देखील शेखरची ही पुकार ऐकून आपल्या भूतकाळाचे स्मरण झाले. शेखर तिला नेहमी प्रेमाने शिवानी असेच संबोधत असे. शिवानीच्या आईने तिला शेखरच्या विषयी अनेक गोष्टी सांगितल्या. तुमच्या जाण्यापासून शेखर एकदम बदलला आहे, तिच्या आईने सांगितलं. तो आपल्या जुन्या आयुष्याला मागे ठेवून काही नवीन करण्याच्या प्रयत्नात आहे. त्याने आपल्या वडिलांची सर्व जमीन विकली आणि गावात एक शाळा सुरू केली. त्याला वाटत होते की तुम्ही त्याला अनपढ असल्यामुळे सोडून गेलात. तो गावातील मुलांना मोफत शिकवण्यासाठी शिक्षक ठेवतो आणि स्वतःही व्यवसायात प्रगती करायला लागला. हळूहळू त्याचा व्यापार वाढू लागला आणि आज भगवानाच्या कृपेने शेखरकडे पैशांची कमी नाही. पण जसे जसे पैसे त्याच्याकडे वाढले, तसतसे तो गरिबांना मदत करत गेला. त्याचे म्हणणे होते, माझ्याकडे शिवानी नाही, तर इतके पैशांचे मी काय करू? शेखरच्या या नवीन आयुष्याबद्दल ऐकून शिवानीच्या मनात दुःख उफाळलं. तिच्या डोळ्यात आंसू होते आणि ती लवकरात लवकर शेखरशी भेटू इच्छित होती. तिने आपल्या आईला सांगितलं, मम्मी, मला शेखरसोबत एकदा भेटायचं आहे. तिच्या आईने तिचं बोलणं ऐकून तिला समजावलं, जर तुम्ही हवं असेल तर तुम्ही शेखरसोबत तुमच्या आयुष्याची नवीन सुरुवात करू शकता. तो अजूनही तुमच्या वाट पाहत आहे. पण शिवानीला माहीत होतं की ती आता शेखरच्या योग्य नाही, कारण ती स्वतःला वंध्य आणि अपयशी मानत होती. पण तरीही शेखरसोबत भेटून तिला आपल्या चुकास स्वीकारण्याची माफी मागायची होती. शिवानी आपल्या आईसह शेखरच्या घरावर पोचली, पण शेखर त्या वेळी घरात नव्हता. नोकराने त्यांना बाहेरच्या हॉलमध्ये बसवले. थोड्या वेळाने देखील शेखर आलाच नाही. त्यामुळे शिवानीने नोकराला विचारून शेखरच्या खोलीत जाण्याची परवानगी घेतली. खोलीत जाताच शिवानीने पाहिलं की खोली स्वच्छ आणि व्यवस्थित होती, अगदी कोणत्यातरी शिकलेल्या व्यक्तीच्या खोलीसारखी. अचानक तिचा नजरा भिंतीवर ठेवलेल्या एका फ्रेमवर पडली, ज्यात काचांच्या तुटलेल्या चुड्यांनी शिवानी असं लिहिलं होतं. शिवानीच्या हृदयाची धडधड वाढली.
हीच चुड्या होती ज्या कधी शेखरने तिला गिफ्ट दिल्या होत्या आणि शिवानीने रागाच्या भरात त्यांना पायांखाली चिरडून टाकलं होतं. शेखरने त्या तुटलेल्या चुड्या इतक्या वर्षे सांभाळून ठेवल्या होत्या, हे पाहून शिवानीच्या डोळ्यातून आंसू वाहू लागले. तेव्हा अचानक शेखर तिच्या मागे उभा होता आणि त्याने हळूच शिवानी असे म्हटले. शिवानीने मागे वळून पाहिले तर समोर तोच शेखर होता ज्याचे त्याने कधी सोडले होते. आता तो शेखर नाही जो पूर्वी होता, तर एक बदललेला, सुलझलेला, जबाबदार मनुष्य बनला होता. शिवानीचे हृदय पिघले. ती शेखरच्या छातीवर झुकली. त्या क्षणात तिने सर्व मर्यादा विसरल्या. तिला हे विसरले होते की ती विवाहित आहे आणि शेखरशी तिचा आता काही संबंध नाही. पण त्या क्षणातील जादू काही वेगळी होती. दोघांच्या मधील एक जुना नातं पुन्हा ताजं झालं होतं, जे वेळेच्या अंतराने फिकं झालं होतं. शेखर खूप वेळ तसाच उभा राहिला. जेव्हा शिवानीने शेखरच्या छातीवर झुकून माफी मागितली होती, तिचा आवाज कंपकंपित होता. शेखर, मला माफ कर. मी तुझं मन दुखावलं. कदाचित ह्याच कारणामुळे भगवानने मला इतकी मोठी शिक्षा दिली आहे. शेखरने हळूच तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, शिवानी, मी कधीच तुला दोषी ठरवला नाही. चूक माझी होती, जी तुझ्या अपेक्षांवर खरी उतरली नाही. शिवानीने आपल्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि शेखरच्या छातीपासून वेगळी झाली. थोड्या वेळाच्या शांततेनंतर शेखर बोलला, शिवानी, माझ्या हृदयाचे दरवाजे अजूनही तुझ्यासाठी खुले आहेत. माझ्या हृदयात तुझ्याशिवाय दुसरे कोणतेही नाही. हवे असल्यास तू स्वतः पाहू शकतेस. त्या एका क्षणासाठी शेखरच्या चेहऱ्यावर ती जुनी शरारत प्रकट झाली होती, जी 5 वर्षांपूर्वीच्या बेफिकीर शेखरमध्ये होती. शिवानीने रडत रडत म्हटले, शेखर, मी आता तुझ्या प्रेमाची पात्रता नाही. मी संजयची पत्नी आणि एक बंजी योद्धा आहे. शेखरने हळूच उत्तर दिले, शिवानी, तू अजूनही माझ्यासाठी तीच आहेस, जिच्यावर मी पहिल्यांदा प्रेम केले. तुझी विवाहित जीवन किंवा तुझी अवस्था माझ्या प्रेमाच्या मार्गात येऊ शकत नाही. पण शिवानीच्या हृदयात शंकांचे समाधान होत नव्हते. तिला माहीत होते की ती शेखरसाठी प्रकाश नाही, तर अंधारच आणू शकते. तिला विश्वास बसत नव्हता की कोणताही पुरुष असा असू शकतो, जो कोणत्याही इच्छेशिवाय फक्त प्रेम करतो. शिवानीच्या मनात संजयने दिलेल्या जखमा अजूनही ताज्या होत्या. ती घाबरली होती की उद्या शेखर देखील मुलांची इच्छा दर्शवू शकतो आणि मग तिला सोडून देऊ शकतो. ती रडत रडत खोलीतून बाहेर पळून गेली आणि आपल्या आईचा हात धरून घरी परत आली. आगामी दिवशी शेखर पुन्हा तिच्या जवळ आला. त्याने भारी मनाने म्हटले, शिवानी, मला माहीत नव्हते की माझे प्रेम इतके दुर्बल आहे. भगवानने मला एक आणखी संधी दिली होती आणि तूने पुन्हा नाकारली. शेखरने एक जोडी काचाच्या चुड्या शिवानीच्या समोर ठेवताना म्हटले, जर तू माझ्या प्रेमाला अजूनही स्वीकारू इच्छित नसल्यास, तर ही चुड्या तोडून माझ्याकडे आणा आणि जर स्वीकारू इच्छित असाल, तर हे घाला. शेखर निघून गेला आणि शिवानीने बराच वेळ त्या चुड्या पाहिल्या. भगवानने तिला एक खरे प्रेमाचे दुसरे संधी दिली होती. तिने त्या काचाच्या चुड्या उचलल्या आणि घातल्या. जेव्हा ती बाहेर आली, तेव्हा शेखर आपल्या आईसोबत बोलत होता. त्याने आपले हात मागे ठेवले होते. जसेच ती त्याच्या समोर आली आणि हात पुढे केला, शेखर आनंदाने उधळून गेला. त्याने आईची पर्वा न करता शिवानीच्या हातांना चुकवले. आईच्या उपस्थितीचा अनुभव होताच शेखरने पटकन हात सोडले. शिवानी हस्त आपल्या खोलीत पळून गेली. लग्नाची तयारी सुरू झाली होती. तिच्या पित्याने आणि भावांनी कोर्टात संजय विरुद्ध तलाकाची अर्ज दिली होती. 1 आठवड्यातच शिवानी आणि संजयचा तलाक झाला आणि तिची धूमधामात शेखरशी लग्न झाली. हे तिचे पहिले लग्नासारखे वाटत होते. तिने प्रथमच लग्नाच्या खरी सुखाचा अनुभव घेतला. संजयसोबत तिची फक्त कोर्ट मॅरेज झाली होती. लग्नाच्या रात्री ती शेखरची वाट पाहत होती. तिच्या हृदयात आता संजयची कोणतीही सावली नव्हती,
फक्त शेखरचे नाव तिच्या हृदयाला धडकी भरवत होते. जेव्हा शेखर खोलीत आला तेव्हा ती आणखी शिंकली आणि लाजली आणि आपला चेहरा शेखरच्या छातीमध्ये लपवला. शेखरने तिला मजबूत आपल्या बाहूंमध्ये भरले. शेखरच्या प्रेमात शिवानीच्या जीवनाचे 1 वर्ष गेले. या दरम्यान तिने शेखरला आपल्या आणि संजयची संपूर्ण कहाणी सांगितली. शेखरने तिचा उपचार सुरू केला होता आणि डॉक्टरने आशा व्यक्त केली होती की ती आई बनू शकते. एक दिवस शॉपिंग दरम्यान शिवानीची संजयशी भेट झाली, पण संजयच्या चेहऱ्यावर ती चमक नव्हती जी पूर्वी असायची. तिला पाहताच तो तिच्या जवळ आला आणि हात जोडून माफी मागितली. म्हणाला, शिवानी, मी आणि माझ्या आईने तुझ्यासोबत जे केले त्याची शिक्षा भगवानने मला दिली आहे. माझी आई परालयित झाली आहे आणि ती बिछाण्यावर पडलेली आहे. माझ्या आईला नातवाला खेळवण्याची खूप तातडी होती आणि जेव्हा लग्नाच्या 1 वर्षानंतरही नैना गर्भवती झाली नाही, तेव्हा मी आणि नैना आमच्या टेस्ट घेतल्या ज्यामध्ये नैनाची रिपोर्ट सामान्य होती, पण माझ्या रिपोर्टमध्ये आले की मी कधीच पिता होऊ शकत नाही. संजयने पुढे म्हटले, आता नैना दिवसरात्र मला बेइज्जतीच्या ताने देते. शिवानी, मला तुझ्या प्रेमाची खूप आठवण येते, पण आता मी काही करू शकत नाही. तुम्ही माझ्या जीवनातून जात आहात, पण मी एकच काम करू शकतो की तुम्हाला हात जोडून माफी मागू शकतो. जर तुम्ही माफ करू शकता, तर कृपया नक्की करा. कदाचित तुमच्या माफीने माझ्या जीवनात आलेल्या दुःखाला थोडं कमी होईल. शिवानीने कसून शेखरचा हात धरला आणि शेखरकडे पाहत संजयला म्हटले, संजय, मी तुम्हाला माफ करते. जेव्हा भगवानने तुम्हाला तुमच्या केलेल्या कर्माची शिक्षा दिली, तर मग मी कोण असते तुम्हाला शिक्षा देणारी. आणि एवढं म्हणत ती पुढे गेली. संजय हारलेल्या भावना घेत तिच्याकडे पाहत राहिला आणि ती शेखरचा हात धरून पुढे जात होती, जिथे पुढील जीवनात तिच्यासाठी आनंदच आनंद होता. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब